ही मोहीम सुरू झाल्याची दृश्य आपण बघतो आहोत. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशु शुक्ला हे ठरलेले आहेत. 14 दिवसांची अशी ही अंतराळ मोहीम असणार आहे. ही मोहीम सुरू झालेली आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मोहिमेमध्ये आहेत. Of course, we're getting lots of cheers from behind us here at Mission Control here in Hawthorne, California as well. And at this point, our AX-4 crew is on their way to space. The view you have on your screen right now is our MVAC engine burning for that second engine first burn. We're expecting that SECO here, second engine cutoff, which will likely be called out over the nets as SECO in just a couple of minutes. Stage 1 boost back shut down. Confirmation that the boost back burn on our first stage booster is now complete, and the booster is heading back toward the Florida coast to attempt a landing at LZ-1. At this point, stage 1 is actually still coasting to apogee. We're about to deploy those grid fins so that we can steer the vehicle as it enters the Earth's atmosphere. Dragon, SpaceX, nominal trajectory. आपण पुन्हा एकदा अतुल खेरडे सर यांच्याकडे जाऊयात. सर, ISS वर पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरलेले आहेत. पहिले भारतीय ते ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आधीच राकेश शर्मा जे गेले होते, त्याच्यात आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ते एक अंतराळ यानामध्ये गेले आणि ते यानात तसंच तेच यान परत आलं. याच्यामध्ये काय आहे की जाताना ह्या एका यानाने जाणार आहेत आणि तिथे पूर्ण आयसिस वर राहण्याची जी व्यवस्था आहे, तर असं काही पूर्वी तेव्हा आपल्याकडे नाही करता आलं. तर हे आता सुरुवात झालेली आहे करण्याची. आणि इथून पुढे आपलं स्टेशन काही दिवसांपूर्वी डॉकिंगचा प्रयोग झाला होता एक आपल्याकडे भारतात. तर ती आपलं एक फार महत्वाचं पाऊल आहे. त्याची माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही, पण त्याचा प्रयोग असा असतो की एक तिकडे ऑलरेडी आहे आणि दुसरं जाऊन तिथे त्याच्यामध्ये असं फिट होतं आणि फिट झाल्यानंतर मधलं दरवाजे उघडतं. 2 रेल्वेच्या डब्यांमध्ये जसा दरवाजा असतो तसे दोन्ही बाजूनी दरवाजे उघडतात आणि इकडचे लोक तिकडे जाऊ शकतात. तर हे डॉकिंग जे असतं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आणि ती पण आपली भारताने सक्सेसफुली करून दाखवलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बातमी होती. तर असं आपलं एक पाऊल पुढे पडतं, ही खरंच चांगली गोष्ट आहे पुढच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून. सर, भारताच्या ज्या काही आता मोहिमा होतील तर त्यामध्ये शुभांशु शुक्ला यांचा अनुभव महत्वाचा ठरेल का? प्रचंड महत्वाचा ठरणार आहे, प्रचंड महत्वाचा. कारण तुम्ही कितीही पुस्तकं वाचली आणि काहीही कोणाचंही ऐकलं तरी स्वतः अनुभवल्यानंतर जे ज्याच्यातनं आपल्याला मॅच्युरिटी येते ती त्याला तोड नसते. म्हणजे ती त्याला काहीच सबस्टिट्यूट नाही. तर हे आल्यानंतर परत दुसरी गोष्ट काय आहे, भारतीय याच्याप्रमाणे खास काही बदल जर करायला लागले वेगवेगळे आपल्या लोकांच्या दृष्टिकोनातून वगैरे, तर ते पण याचा इनपुट त्याच्यामध्ये महत्वाचं राहील. आणि आपण अशी आशा करू की पुढे जसं आयसीसचं एक स्टेशन जसे ISSचं, तसे आता पुढे अनेक हे सध्या 5 वेगवेगळ्या संस्थांनी मिळून बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये अमेरिका आहे, जपान आहे, युरोप आहे, रशिया आहे आणि कॅनडा आहे. असे 5 लोकांनी मिळून हे स्टेशन बनवलेले. पण आता पुढे जसे होईल तसं वेगवेगळे जर स्टेशन करायची वेळ आली तर आपलं स्वतःचं स्टेशन तिथे असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग जसं हे डॉकिंगचा प्रयोग झाला तर तिथे हवा कशी मेंटेन करणार, थोडंसं लीक झाला तरी सगळी हवा निसटून बाहेर जाऊ शकते आणि आतमधल्या माणसं गतप्राण होऊ शकतात. मग याच्यासाठी अशा अनेक प्रकारच्या खबरदाऱ्या घ्याव्या लागतात. तिथे पाणी नसतं, तिथे पाणी रिसायकल करावं लागतं. साधारण 93% पाणी तिथे रिसायकल केलं जातं. म्हणजे आता हे तुम्हाला ऐकून विस्मय वाटेल किंवा विचित्र वाटेल, पण युरिन सुद्धा रिसायकल करतात, स्वच्छ करतात आणि ते पाणी परत वापरले जातं. तर त्याच्यातला पाण्याचा अंश जो आहे तो पूर्ण स्वच्छ करून वापरले जातो. कारण पाणी तिथनं कॅरी नाही करता येत. म्हणजे तर आपण इथे जेव्हा प्रवास करतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला सोडून देतात की ठीक आहे, वाटेत आपल्याला काहीतरी मिळेल आपण खाऊ. तिथे काहीच नाहीये. जे काय आहे ते सगळं इथून नेलेलं आहे. जे काय प्लॅनिंग करायचं ते इथून प्लॅनिंग करायचे आणि त्यासाठी जी खबरदारी घ्यायला लागते तर हे सगळं आपल्याला अनुभवातून पण शिकायला मिळेल. आणि आता तर त्या पूर्ण अनुभवाची शिदोरी आपली अमेरिकन किंवा ISSच्या लोकांच्या बेसिकली भरोशावर आपण जातो आहोत तिथे. पण हे लवकरात लवकर आपलंही व्हायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतंच. म्हणजे सर, नक्कीच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सुद्धा हे विचारलेलं होतं की कशा पद्धतीनं ही अनेक वेळा मोहीम जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली होती, मात्र या वेळच्या यशस्वीतेबद्दल आपल्याला काय वाटतं? एक तर प्रचंड अभिनंदन वाटतं आणि याच्यामध्ये परत म्हणजे आपण याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी गोष्ट करताना जर 100 रिस्क असतील तर स्पेसच्या बाबतीत आपल्याला 100च्या 100 रिस्क रिकाम्या करावं लागतं. त्याशिवाय आपल्याला ते पाऊल उचलता येत नाही.
म्हणजे आपली इथून जर गाडी निघाली आणि नगरला जातो म्हटलं आणि वाटेत समजा गाड एखादं चाक हे झालं, पंक्चर झालं, तर वाटेत कोणीतरी मदत करू शकतं आपल्याला. इथे वाटेत कोणीही मदत करणार नाही आपल्याला. तर त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये जे काय दोष आढळला किंवा जी काही रिस्क झाली ते पब्लिकली बाहेर सांगत नाहीत ते. पण त्याचा परिणाम आपल्याला एवढाच लक्षात येतो की हे पुढे ढकलले गेलेले. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारची फ्लाईट होते तेव्हा आपण ह्याची खात्री बाळगायला पाहिजे की 100 नाही, हजारो प्रकारचे रिस्क आहेत आणि त्या प्रकारची म्हणजे एवढे लोक लागतात बघा. आता एक माणूस वर गेलाय, आपण आपली स्वतःची मिशन साठवा, 400 लोक तिथे काउंटर ह्याच्यावर असतात त्या पूर्ण डेकवर. तर हे प्रत्येकाने वेगवेगळा भाग त्याच्यातला घेतलेला असतो आणि त्याची रिस्क मॅनेजमेंट आणि कंटिन्युअस त्याचं लक्ष असतं की माझ्या विभागामध्ये काही धोका होतोय का. Lead up to SECO 1, which of course will be their first taste of microgravity. There's confirmation Copy, Shannon. of the Shannon abort mode. सर भारताची स्वतःची एक स्पेस स्टेशन असलं पाहिजे असं तुम्ही आता जो उल्लेख केलेला आहे, तर त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा असतात. हो, पण आता ती सध्या कुठल्या अवस्थेत आहे त्याची काही आपल्याला बाहेर माहिती नाहीये. म्हणजे त्याचे प्रयोग असणारच आहेत, पण ते हे असं एकदम अशी माहिती रिव्हील नाही करता येत. तर त्याचं काहीतरी त्याचं सुरू असणार आहे आणि त्याला वेळही लागणार. या गोष्टी अशा लगेचच्या लगेच नाही होत. पण भारताकडून प्रयत्न सुरू आहेत का? असायला पाहिजे, नक्कीच असणार आहेत किंवा म्हणजे त्याचं मिशन आखलेलं आहे का नाही हे मी आता नाही, मला कल्पना नाहीये. पण त्याची आज ना उद्या होणार आहे ते. या बाबतीत आपण खात्री बाळगायला पाहिजे. नक्कीच. सर भारतासाठी हे किती महत्त्वपूर्ण असेल? खूपच महत्वपूर्ण आहे. म्हणजे याचे जे प्रयोग आपण आपल्याकडून जे प्रयोग गेलेले त्याच्याकडे करण्यासाठी, हे प्रयोग इथे करण्याचा काहीच मार्ग नाही आपल्याला. विशेषतः गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भातले जे प्रयोग असतात ते प्रयोग इथे पृथ्वीवर करण्याचा काहीच मार्ग नाही. तर ते सगळे प्रयोग त्याला तिथे पूर्ण करून त्याचे निष्कर्ष आणून इथे लोकांना द्यावे लागतील, जे जे सायंटिस्ट असतात इथे. आता आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, असा एक माणूस आपण त्याच्यावर पाठवला, हा कधी एक छोटासा कार्यक्रम नसतो. हा एका मोठ्या कार्यक्रमाचा एक छोटा भाग. म्हणजे पहिल्यांदा एक माणूस जाऊन येणे, नंतर 4 माणसं जाऊन येणे, मग आपण आपलं सॅटेलाइटने पाठवू शकतो का, असा एक खूप मोठा प्रोग्राम असतो. आणि त्याच्यातला एक छोटा भाग म्हणजे हा माणूस तिकडे जाऊन येतोय. अर्थात ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, पण आपण त्याचा लॉंग टर्म व्ह्यू जर घेतला तर ह्या प्रोग्रामची 15-15, 20-20 वर्षांची आखणी केलेली असते आणि त्याप्रमाणे एक एक पाऊल आपण पुढे सरकत असतो. तर गेल्या 5-6 वर्षांमध्ये आपल्याकडे खूप चांगलं यश मिळालेलं आहे. वेगवेगळ्या मध्ये तो लॅग्रांजियन पॉइंट्सवर तो एक आपला ह्याच्या सोलार ऑब्झर्वेटरी पाठवली. त्याच्यानंतर पूर्वी अशी गेल्या काही वर्षांमध्ये स्पेस विषयी प्रचंड यश भारताला मिळालेलं आहे आणि हे त्याच मालिकेचा भाग आहे हा. तर ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा टप्पा पूर्ण होईल आपला. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा त्याच्यात अनेक गोष्टी आपल्याला त्याच्या ऐकायला मिळतील. नक्कीच सर, धन्यवाद आपण केलेल्या सर्व विश्लेषणासाठी. तर आजपासून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे अंतराळवीर ठरलेले आहेत. 14 दिवसांची अशी ही अंतराळ मोहीम असणार आहे. स्पेसएक्सच्या एक्सिओम 4 मिशन अंतर्गत 4 देशांना यात संधी मिळालेली आहे. ISS वर जाणारे ते दुसरे भारतीय ठरलेले आहेत. Waszej siły, waszej nadziei, waszego zaufania. W kosmosie nie jestem sam. Reprezentuję nas wszystkich. तर हे शुभांशु शुक्ला नेमके कोण आहेत, आपण त्यांचा परिचय ग्राफिक्स मधून बघूयात. Dla wszystkich. शुभांशु शुक्लाचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौमध्ये झाला. NDA आणि IFF मधून लष्करी शिक्षण घेतलं. बंगळुरूतून एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये M.Tech केलं. 2006 मध्ये वायुदलात लढाऊ पायलट म्हणून रुजू. MiG-21, MiG-29, Su-30 जॅग्वार हॉक विमानं चालवली. शुभांशु यांच्याकडे सुमारे 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. 2019 मध्ये इस्रोच्या गगनयान कार्यक्रमाकरता निवड झाली. रशियात युरी गगारिन प्रशिक्षणात केंद्रात अतिवैज्ञानिक प्रशिक्षण. अक्षिओम 4 मिशनचे मुख्य पायलट. 41 वर्षांनंतर ISS वर प्रवास करणारा पहिला भारतीय. शुभांशु शुक्लाचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौमध्ये झाला.
तर शोध कंपनी नासा स्पेसएक्स यांनी मिळून आयोजित केलेली खासगी मानवीयुक्त मोहीम आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्याचं लक्ष्य आहे. फ्लोरिडा येथून स्पेसएक्स फाल्कन वरून लॉन्च होणार आहे. अंतराळ मोहिमेत 4 सदस्यांचा समावेश आहे. कमांडर पेगी व्हिटसन US, पायलट शुभांशु शुक्ला भारताचे, मिशन स्पेशालिस्ट सोवॉस उझनान्स्की विस्निस्की पोलंडचे, तिबोर कपूर हंगेरी हे चौथे सहभागी सदस्य आहेत. अंदाजे 14 ते 21 दिवसांचा प्रवास आहे. ISS वर अनुभव आणि प्रयोगांचं संकलन होणार. ऑक्सियम 4 मोहीम खासगी बहुराष्ट्रीय सहकार्याचं प्रतीक आहे. जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करेल. तर या 14 दिवसांच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. भारताचे शुभांशु शुक्ला या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. शास्त्रज्ञ लीना बोकील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. कशा पद्धतीची ही मोहीम आहे?